ढोकळा आमचा रेडी आहे बघा. छान होते ते. जय भीम सगळ्यांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे इन्स्टंटली ढोकळा. ढोकळा बनवत आहे. ढोकळ्याला जे लागत आहे त्याचं ते मी प्रमाण घेत आहे. मी घेतलेला आहे 1 वाटी रवा. 1 वाटी रवा नंतर मी 1 वाटी बेसन घेत आहे. समप्रमाण घेत आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा पाव दही टाकत आहे. बघा तर त्याच्यामध्ये अर्धा पाव दही आणि थोडंसं हलकंसं हळद आणि त्याच्यानंतर थोडंसं तिखट हलकंसं आणि चवीनुसार नमक टाकत आहे त्याच्यामध्ये. आणि याला छान फेटते. जेवढं पाणी लागेल तेवढं आवश्यकतेनुसार पाणी घेते. आणि अर्धा तास याला छान भिजत राहू देते. याचा बॅटर तयार करून घेते. जेवढं छान फेटलं नाही याला तेवढं छान मग आपला ढोकळा तयार होईल. जास्त पातळ पण नाही झाला पाहिजे. छान फेटाळून याला आता अर्धा तास झाकून ठेवते याला. थोडं थोडं पाणी सोडते. बघा तर आता हा छान फेटू झालेला आहे. याला तर अर्धा तास छान झाकून ठेवते. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी. समजा व्हिडिओ छान वाटला तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. चला तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि हे छान असं छान व्यवस्थित झालेलं आहे बॅटर. याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकायला विसरली होती. थोडंसं तेल टाकलेलं आहे हलकंसं आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली, अर्धा चम्मच पेक्षाही कमी, कारण गोड खात नाही माझ्याकडे, ते तर ऑप्शनल आहे. तर आता बघा इतकं छान झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये इनो टाकूया स्पंज यासाठी. मी इनो टाकलेला आहे. छान असं छान फेटाळते याला. एकजीव झालं पाहिजे हे सगळं. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता एका गंजामध्ये आणि एका प्लेटमध्ये थोडंसं हलकंसं तेल लावते याला.
आता तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये हा बॅटर टाकते. इन्स्टंटली आहे ढोकळा. माझा मुलगा पण आला, आता पराठे झाले म्हणून आता ढोकळा बनवू. त्याला आज सुट्टी आहे तर चला तर म्हटलं हा ढोकळाच बनवूया. बघा आता प्लेटमध्ये आता मी छान ढोकळा व्यवस्थित टाकलेला आहे. आता याला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, तर मी इथे 15 ते 20 मिनिटं असंच छान झाकून ठेवते. व्यवस्थित झाला पाहिजे बा म्हणून. चला तर त्याला आता होऊ देऊया आपण. मंडळी आता बघा आपण आता ढोकळ्याचं झाकण उघडूया. वाव, मस्त फुललेलं आहे आणि शिजला पण आहे छान. बघा तर आता याचे पीसेस करूया आपण आणि याच्यावर तडका सोडूया. बघा तर मंडळी छान आपला आता शिजलेला आहे. बघा मस्त झालेला आहे, फुलला पण आहे छान. आता याचे आपण पीसेस तयार करूया. ढोकळा आपला फुललेला आहे छान. आता कढीपत्ता आणि राईचा तडका द्यायचा आहे. बघा छान राईचा तडका दिलेला आहे आता आणि त्याच्यामध्ये थोडंसं सांबार घालूया आपण. वाव, किती छान, टेस्ट पण छान वाटत आहे. खाल्ल्यानंतर लक्षातच येणार. चला तर आता सर्व करूया.